माझ्यापेक्षा 1 CRचे, माझ्यापेक्षा 1 CRचे, माझ्यापेक्षा 1 CRचे, माझ्यापेक्षा 1 CRचे. 10 लाख रुपयांची खंडणी घेताना पंढरपुरात एक कामगार नेता पोलिसांच्या ताब्यात आलाय. पंढरपूर तालुक्यातील तथागतित कामगार नेता किरण पुरुषोत्तम घोडके याला 10 लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलाय. गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी त्यानं मागितली होती. त्यातल्या 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना किरण घोडके याला पंढरपूर कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये पकडण्यात आलं. पंढरपूर शहर पोलिसांनी किरण घोडके याला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हाही दाखल झाला आहे. आणि कारखान्याला व आमदार अभिजित आबा पाटील यांना बदनाम करण्याचं जे काय काम सुरू केलं होतं त्याबाबत पुणे येथे आमची बैठक झाली व त्या बैठकीनंतर पंढरपूरला देखील आम्ही वारंवार त्यांच्यासोबत बैठक केली व त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून आमदार अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत कुठलेही तक्रार असता किंवा कोणतीही बदनामी करणार नाही असं बोलल्यानंतर त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडं म्हणजे मी त्यांच्या वतीनं त्याच्याकडं बोलणी करण्यासाठी बसलो होतो तर त्याच्याकडून 1 कोटी रुपये मला द्या, मी कोणतीही बदनामी किंवा आमदार अभिजित आबा पाटील यांच्याबद्दल राजकीय सुडीत बुद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर त्या बोलणीनंतर 10 जुलै रोजी 10 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं. 10 लाख रुपये आज देताना ही सर्व बाब आम्ही आमदार मला सगळं विषय सोडायचे होतं आणि पूर्ण या निवडणुकीमध्ये काहीच विषय येणार नाही. केव्हा तर तुमच्याच बाजूने काम करेल ना तर मग माझं न्यूट्रल माझ्यामध्ये पॉझिटिव्ह काम करत राहील. तुमच्या विरोधात कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलो, मी जर माझं सेपरेट काम करत राहिलो, तुमचा प्रचार नाही केला तर तुमच्या विरोधात मी काय करणार नाही. हा मग मी कोणाचाही प्रचार करेन तिकडं, पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही आणि अभिजित पाटील किंवा कारखाना आबा हा विषय माझ्यापर्यंत निघणार नाही. तेवढा शब्द या ठिकाणी जातो. माझ्यापेक्षा 1 CRचे,